नम हे असंच ठेव. नमस्कार, माझं नाव राजश्री. मी इयत्ता 9वीत. आमच्या प्रोजेक्टचं नाव स्मार्ट ॲग्रिकल्चर. नमस्कार, माझं नाव यश वैराग. नमस्कार खाली नमस्कार, माझं नाव यश वैराग. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव महात्मा गांधी स्कूल. आमच्या प्रोजेक्टचं नाव स्मार्ट ॲग्रिकल्चर. स्मार्ट ॲग्रिकल्चर म्हणजे ज्यात तंत्रज्ञान वापरले जातात. तंत्रज्ञान म्हणजे ज्यात मशीन, सेन्सर, मोबाईल याचा वापर केला जातो, म्हणजे स्मार्ट ॲग्रिकल्चर. आम्ही यात सेंद्रिय शेती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन हाऊस आणि पोल्ट्री आणि ॲनिमल हाऊस हे सर्व दाखवले आहेत. सेंद्रिय शेती म्हणजे ज्यात नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते, म्हणजे औषधे, केमिकल याचा वापर केला जात नाही, तर नैसर्गिकपणाने शेती केली जाते. बोल. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे आपले आता शेतकरी सगळे फाशी घ्यायला लागलात. उन्हाळ्यामध्ये त्यांची शेती होत नाही, तर हे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे आपलं जे टेरीज आहे त्या टेरीजवर पावसाचं पाणी आपलं हे गोळा होतं, साठतं. ते पाणी पाईपद्वारा आपल्या विहिरीमध्ये सोडलं जातं आणि त्या विहिरीतलं पाणी मिक्स झाल्यावर ते पाणी आपल्याला शेतामध्ये यूज करायला येतं आणि ह्या पाईपद्वारा आपल्या घरगुती कामाला पण यूज होतं. आम्ही इथं ग्रीन हाऊस दाखवलं आहे. ग्रीन हाऊस म्हणजे हवा, थंडी, पाऊस याच्याने पिकांना कुठलाही आजार कुठलाही वाईट परिणाम होणार नाही, जेणेकरून पिकांना कुठल्याही कीटकाचा अटॅक होऊ शकत नाही. आम्ही हे बाजूला प्लास्टिक नाही तर काच लावलेले असते. प्लास्टिक एक सुरक्षा कवच म्हणून काम करतं. इथं पोल्ट्री म्हणजे आपण पाहिलेलं आहे की शेतकरीला शेताचा आणि दुसरा बिझनेस केला तरी चालतं, जेणेकरून शेतीचा लॉस झाला आणि पोल्ट्रीचा पण प्रॉफिट झाला. त्याच्यानी इथं एक हे दाखवलं आहे वेल, त्यात मासे आणि त्याच्यावर जाळीने बनवलेलं पिंजरा आहे, ज्यात कोंबडी आहेत, जेणेकरून कोंबडीचा वेस्ट जे आहे ते माशांना होईल, माशांचं जेवण त्याच्याने होईल आणि कोंबडीचं जेवण. मग त्याच्यामुळे शेतकरीला दोन्हीही ह्याचा फायदा होईल. आम्ही इथं गोठा दाखवला आहे, ज्यात गाय खूप प्रमाणे बघितले आहे की गाय वगैरे आग लागते गोठ्यात खूप वेळा, म्हणून आम्ही इथं फायर सेन्सर हे वापरले आहे.